हॅलो फ्रेंड्स, मी दिलीप सीताराम तेले उर्फ धनगर, मोटिवेशनल कॉर्नर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपला आजचा विषय आहे दृष्टिकोन, आस्पेक्ट. जग बदलतंय, नव्या दृष्टिकोनातून आपण जगाकडे बघायला शिकलं पाहिजे. राईट पर्स्पेक्टिव्ह विल गिव्ह अस राईट आन्सर. झाडावरून खाली पडणारं सफरचंद आपल्यासाठी नॉर्मल प्रोसेस आहे, परंतु आयझॅक न्यूटनसाठी ते गुरुत्वाकर्षणाची शोध लावणारी घटना ठरली, कारण त्यांनी त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं. यासाठी आपण दोन छोटी उदाहरणं बघूया. एका ठिकाणी राजवाड्याचं काम चालू होतं. तेथून एक विद्वान वाटसरू जात होता. त्याने तेथील मजुराला विचारलं, आपण काय करीत आहात? तो म्हणाला, मी विटा रचित आहे. दुसऱ्याला विचारलं, तो म्हणाला, मी बांधकाम करीत आहे. तिसऱ्याला विचारलं, तो म्हणाला, मी राजवाड्याची निर्मिती करीत आहे. कार्य एकच, पण तीन दृष्टिकोन वेगवेगळे. अमेरिकन सिव्हिल वॉरमध्ये अब्राहम लिंकनवर आरोप करण्यात आले की यांनी शत्रूंना संपवण्याऐवजी त्यांना जवळ केलं. लिंकन म्हणाले, हो, मी तेच केलं. मी शत्रूंना संपवलं, पण त्यांना मी मित्र बनवून टाकला. दृष्टिकोन. सांगा, कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत? शाप देत बसायचं की दुवा देत असायचं? काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं? फुलासारखं फुलायचं की काट्यासारखं चालायचं? पेला अर्धा सरला आहे की पेला अर्धा भरला आहे? हे आपणच ठरवायचं, कारण व्यापक दृष्टिकोन ही काळाची गरज आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक क्लिक मला प्रोत्साहन आणि स्फूर्ती देऊन जाणार आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही मला 100% प्रतिसाद द्याल आणि माझ्या व्हिडिओला लाईक कराल. मग चला, आणखी पुढच्या आठवड्यात यापेक्षाही उत्कृष्ट विषयांसह मी आपणासमोर येणार आणि आपण चर्चेला सुरुवात करणार. तोपर्यंत व्यस्त राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा. थँक्स फ्रेंड्स. जय महाराष्ट्र.